विद्यार्थ्यांनो, आज आपण सरळ सेवामध्ये विशेषतः पोलीस भरती किंवा ग्रामसेवक अशा संपूर्ण परीक्षांसाठी एक समाज म्हणजे जे महाराष्ट्रात समाज सुधारकांच्या चळवळी झाल्या त्याच्यामधले जे समाज आहेत ज्यांनी व्यापक स्तरावर चळवळी घडवून आणल्या त्या अशा समाजाबद्दल आपण माहिती बघत आहोत। त्याच्यातला एक महत्त्वाचा समाज म्हणजे आहे सत्यशोधक समाज। काय आहे? सत्यशोधक समाज। सत्यशोधक समाज। तर सत्यशोधक समाज तर सगळ्यात पहिलं आपण स्टेप बाय स्टेप जाऊ। पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये याच्यावर थेट प्रश्न असतो सत्यशोधक समाज। तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे। आपण बघू की सत्यशोधक समाजाची अगोदर काय बघू की स्थापना कधी झाली। बघू आता सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली। तर बघू स्थापनेचं वर्ष कधी होतं। या समाजाची स्थापना झाली 1873 मध्ये। 1873 मध्ये। मग या समाजाची स्थापना कोणी केली म्हणजे याचे संस्थापक कोण होते? तर संस्थापक होते महात्मा फुले। संस्थापक काय होते? महात्मा फुले। मग महात्मा फुलेंनी हा समाज स्थापन केला। तर मग या समाजाचं उद्दिष्ट काय होतं? उद्दिष्ट वंचित समुदाय किंवा अस्पृश्य समुदाय जो हजारो वर्षापासून पीडित समुदाय अशा समुदायाच्या उत्थानासाठी काम करणे। बरोबर आहे? जो वंचित समाज आहे, वंचित किंवा अस्पृश्य समाज यांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणे असा ह्या समाजाचा काय होता? उद्दिष्ट होतो, हेतू होता महात्मा फुलेंनी। तर हा समुदाय एक वर्गीय योजना होती किंवा वर्गीय चळवळ होती। म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की ही चळवळ वर्गीय चळवळ होती। वर्गीय चळवळ होती। ही काय आहे? वर्गीय चळवळ होती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सरळ सेवेला जर प्रश्न आला तर डायरेक्ट थेट प्रश्न राहील की सत्यशोधक समाज स्थापन कधी झाला किंवा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली। हे दोनच प्रश्न सरळ सेवेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे। डायरेक्ट तुम्हाला इसवी सन विचारेल की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली, तर ते 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली। मग सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे व्यक्ती कोण होते? तर ते होते महात्मा फुले। महात्मा फुले आणि त्यांच्या सहकार्याने सत्यशोधक समाज स्थापन केला। त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले सुद्धा याच्यामध्ये होत्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये। उद्दिष्ट होतं अस्पृश्य किंवा वंचित आहे, पीडित समाज आहे, त्या समाजाच्या सक्षमीकरणासाठी, उत्थानासाठी काम करणं। त्याच्यानंतर आपण बघू की ही चळवळ एक प्रकारची वर्गीय चळवळ होती। म्हणजे विशिष्ट वर्गासाठी काम करणारी चळवळ म्हणून तिला वर्गीय चळवळ म्हणतात। सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून एवढं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे।